Welcome friends. Today we will see our chapter number 11, Cell Structure and Microbiology. In the previous lecture we will see regarding the cell structure. In that we will study plant cell and animal cell along with different cell organelles. Now in this video lecture we will see the detailed study of microorganisms and their uses. Now, first of all, we will see what is mean by microorganisms. मायक्रोऑर्गॅनिझम्स म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. आता ऑर्गॅनिझम हे आपण ऐकलेलं आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे आपण ऐकत असतो. जसं प्लांट्स, ॲनिमल्स जर का आपण बघितले तर ते पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये येतात. आता मायक्रोऑर्गॅनिझम्स, मायक्रो म्हणजे जो आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही किंवा ज्याचा साईज खूपच छोटा आहे त्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हणतो. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडी पार्ट्सवर, आपल्या आजूबाजूला हवेमध्ये, कोणत्याही जमिनीमध्ये, झाडांवर, पाण्यावर वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रेझेंट असू शकतात, पण आपण त्यांना बघू शकत नाही. इव्हन आपण मॅग्निफाईड लेन्स घेऊन सुद्धा हे ऑर्गॅनिझम्स बघायचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपण या ऑर्गॅनिझम्सला बघू शकत नाही. हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काही वॉटरमध्ये असतात, काही एअरमध्ये, सॉईलमध्ये किंवा काही आपल्या बॉडीच्या आतमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. आपल्याला ही जी डायग्राम दिसत आहे या डायग्राममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला दिसून येतात. जर का आता आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघायचे असतील किंवा त्यांचा साईज जर का आपल्याला मेजर करायचा असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो. तुम्हाला या पिक्चरमध्ये इथे एक ब्रेड दिसत आहे. ह्या ब्रेड सॅम्पलला जर का आपण एका बंद डब्यामध्ये, डम्प एअरमध्ये ठेवलं, 2 ते 3 दिवस आपण त्याला पॅक करून ठेवलेला आहे, तो डबा आपण उघडलेला नाही, तर या कंडिशनमध्ये आपल्याला अशा प्रकारचे फंगस तिथे लागलेले दिसतात, ज्याला आपण बुरशीसुद्धा म्हणतो. जर का आपण याचं थोडंसं सॅम्पल घेऊन इफ वी आर ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप देन वी कॅन फाइंड द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तसेच जर का आता आपण पाणी जमा झालेलं आहे एखाद्या पॉन्डमध्ये, ज्याला आपण स्टंटेड वॉटर म्हणतो, म्हणजे जे पाणी फ्लो होत नाही, एखाद्या खड्ड्यामध्ये किंवा एखाद्या टँकमध्ये जर का खूप दिवसपर्यंत पाणी जमा असेल तर त्या पाण्यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होत जाते. आणि हे सॅम्पल घेऊन आपण जर का मायक्रोस्कोपच्या खाली बघत आहोत, जसं आपण अनियनचं बघितलेलं होतं, अनियन स्लाइस घेऊन आपण त्याला ऑब्झर्व केलं तर मायक्रोस्कोपच्या खाली, तशाच सेम पद्धतीने जर का आपण वॉटरमध्ये किंवा ब्रेडवर असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते जर का बघितले तर आपल्याला ते कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली दिसू शकतात. म्हणून विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप वी कॅन ऑब्झर्व मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड साईज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स मेजर्स इन मायक्रोमीटर्स. कशामध्ये मेजर करतो आहे आपण याचा साईज? मायक्रोमीटर्समध्ये. म्हणजे एका मीटरला जर का आपण 6 वेळा डिव्हाइड करत गेलो तर आपल्याला मायक्रोमीटर हा साईज दिसून येतो. कारण 1 मीटर म्हणजेच आपलं 10⁻⁻⁶ मायक्रोमीटर्स अशी दिसून येतात. म्हणून एवढ्या छोट्या साईजचे ऑर्गॅनिझम्स आपण फक्त मायक्रोस्कोपच्या खालीच बघू शकतो. मग आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे कुठे प्रेझेंट असू शकतात? तसं जर का आपण बघत आहोत तर आपण म्हटलेलं होतं की ते सगळीचकडे प्रेझेंट असतात, पण जनरली ते वॉटरमध्ये, सॉईल, एअर, फूड, सीवेज, गार्बेज अँड ऑल्सो इन द बॉडी पार्ट्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स अशा डिफरंट ठिकाणी ते आपल्याला दिसून येतात.
आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला 2 प्रकारचे असलेले दिसून येतात. पहिलं आहे युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड सेकंड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता त्यांच्या नावावरूनच ते कसे असतील हे आपल्याला कळू शकतं. युनि मीन्स सिंगल अँड सेल्युलर मीन्स सेल. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम दॅट आर मेड ऑफ ओनली वन सेल. फक्त एकच सेल असल्यामुळे त्यांना आपण युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हणतो. जसं की आपण एक्झाम्पल बघितलं, अमिबा, पॅरामेशियम, युग्लेना, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युनिसेल्युलर सेल. आणि जर का एकापेक्षा जास्त सेल्स प्रेझेंट असतील तर अशा मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असं म्हणतो. ऑर्गॅनिझम्स दॅट आर मेड ऑफ more than one cell, that is called as multicellular organisms. Now, on the basis of shape and the life processes, microorganisms are classified into algae, fungi, protozoa, bacteria and viruses. या याच्यावर सुद्धा आपण त्यांना डिव्हाइड करू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आपण त्यांचं साईज आणि शेप बघून या वेगळ्या 5 क्लासेसमध्ये आपण त्यांना डिफरन्शिएट करत असतो. नाउ नेक्स्ट इज ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे यांना जर का एखादं सुटेबल इन्व्हायरमेंट मिळत आहे की जिथे त्यांची ग्रोथ आणि रिप्रोडक्शन होऊ शकतं, त्यावेळी खूप फास्टली हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात यांची ग्रोथ होते. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना त्यांच्या ग्रोथसाठी आणि रिप्रोडक्शनसाठी ऑक्सिजनची गरज असते. त्यांना आपण म्हणतो ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. वाईल सम मायक्रोब्स विल ग्रो विदाऊट ऑक्सिजन. आणि काही असे सुद्धा मायक्रोब्स असतात की ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते. त्यांना आपण म्हणतो ॲनॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजनच्या रिक्वायरमेंट्सनुसार सुद्धा आपण त्यांना 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड केलेलं आहे, ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड ॲनॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम. तसंच जर का मायक्रोऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी आपण एक पर्टिक्युलर टेम्परेचर रेंज बघत आहोत, तर 25 डिग्री सेंटीग्रेड टू 37 डिग्री सेंटीग्रेड दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स विल ग्रो व्हेरी फास्टली. आणि तसंच त्यांना मिळणारं सुटेबल न्यूट्रिएंट्स जे आहेत ते सुद्धा त्यांना तिथे मिळत असतात. आणि अशा वेळी त्यांची ग्रोथ जी होते आहे दॅट ग्रोथ विल अकर्स व्हेरी फास्टली. नाउ काही मायक्रोब्स जे असतात दे विल सर्वाईव्ह इवन इन एक्स्ट्रीम अँड ॲडवर्स कंडिशन्स लाईक द ओशन फ्लोअर, आईस इन पोलर रिजन, हॉट वॉटर स्प्रिंग्स एक्सेट्रा. काही मायक्रोऑर्गॅनिझम्स कसे असतात की जे जास्त टेम्परेचरवर किंवा खूप जास्त थंडी असताना सुद्धा ते जिवंत राहू शकतात. आणि काही मायक्रोब्स असे राहतात की ज्यांच्यामध्ये जेव्हा ॲडव्हर्स कंडिशन असेल, म्हणजेच त्यांना जेव्हा विपरीत अशा गोष्टी होत असतील, त्यावेळी ते स्वतःभोवती एक थिक कोटिंग इथे फॉर्म करत असतात. तर हे जे थिक कोटिंग आहे त्या कोटिंगला आपण सिस्ट असं म्हणतो. ठीक आहे, तुम्हाला इथे आउटर कव्हरिंग याचं दिसत आहे. दॅट कव्हरिंग इज कॉल्ड ॲज द सिस्ट. आणि या सिस्टला मधूनच त्यांना जेवण, जसं आपण बटरफ्लायची प्युपा स्टेज ही बघत असतो, त्यामध्ये त्या बटरफ्लायने आपल्या भोवती एक हार्ट कव्हरिंग तयार केलेलं असतं. तसंच हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हे सुद्धा आपल्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये जेव्हा त्यांच्या ग्रोथसाठी सुटेबल कंडिशन नाही आहे, अशा वेळी ते आपल्या भोवती सिस्ट तयार करतात. आणि ज्यावेळी या कंडिशन्स म्हणजे ॲटमॉस्फिरिक कंडिशन किंवा सराउंडिंग कंडिशन्स ज्या असतील ह्या त्यांच्या ग्रोथसाठी सुटेबल होतात, त्यावेळी ते सिस्ट रिमूव्ह करून परत त्यांची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. म्हणजे अशा पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतात ते खूप जास्त स्टडी असून
त्यांची रेग्युलर ग्रोथ ही होत असते. यानंतर आपण बघणार आहोत यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे की व्हेरियस डिझिजेस जे आहेत ते आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होत असतात. पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, बऱ्याचशे असे यूजफुल कॅरेक्टरिस्टिक्स या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे आहेत की त्याशिवाय आपण आपलं लाईफस्टाईल जे असेल किंवा आपलं जे लाईफ आहे ते इथे जगू शकत नाही. जसं सगळ्यात मोठं आणि पहिलं इम्पॉर्टन्स आहे टू क्लीन द इन्व्हायरमेंट. म्हणजे काय होतं आहे की जसा आपल्या घरात पूर्ण कचरा जो निघत असतो, तर आपण 2 पॉटमध्ये तो कचरा भरला, दोन्हीच्याच सारखा कचरा आपण भरला. एका पॉटमध्ये आपण जे पूर्ण आपलं गार्बेज आहे त्याच्यावर सॉईल टाकली, त्यानंतर जे डंक असतं ते डंक टाकलं, आणि दुसऱ्या जे आपलं अर्धन पॉट आहे त्याच्यामध्ये आपण बाकीचे स्टोन्स टाकले किंवा जे काही आपले ग्लासचे तुकडे असतील ते तिथे टाकले आणि प्लास्टिक बॅग्स टाकला. तर काही दिवसांनी आपण 2 किंवा 3 दिवसांनी जेव्हा आपण त्या पॉटमधलं बाकीचं मटेरियल बघत आहोत तर आपल्याला तसं दिसतं की जे आपलं पहिलं पॉट आहे त्या पॉटमधलं पूर्ण जो वेस्ट मटेरियल आहे दॅट विल गेट्स डिकम्पोज्ड. ठीक आहे, ते पूर्णपणे डिकम्पोज झालेलं असतं. पण दुसरं जे आहे ज्याच्यामध्ये आपण प्लास्टिक बॅग, पेपर किंवा स्टोन्स टाकलेले होते त्यामध्ये डिकम्पोजिशनची प्रोसेस न झाल्यामुळे तो कचरा तसाच राहतो, ते गार्बेज तसंच राहतं आणि त्यामधनं एक दुर्गंधी यायला, बॅड स्मेल यायला सुरुवात झालेली असते. म्हणजे काय होतं आहे की सॉईलमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट होते त्यांनी तिथे डिकम्पोजिशन प्रोसेस कॅरीड आऊट केली आणि जो कचरा आहे आपल्या घरचा, जे गार्बेज आपल्या घरचं आहे त्याला त्यांनी ॲज अ फर्टिलायझरमध्ये कन्व्हर्ट केलेलं असतं. म्हणून की हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे अशा पद्धतीने एन्व्हायरमेंट क्लीन ठेवण्यासाठी मदत करत असतात. जे काही फार्म वेस्ट आहे म्हणजे शेतात तयार होणारा कचरा, ह्युमन एक्सक्रीटा आहे, काहीतरी वेट गार्बेज आहे जसा ज्याला आपण ओला कचरा असं म्हणतो, तर हा जो ओला कचरा आहे तो सुद्धा ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी पूर्ण डिकम्पोज करून त्याचं रूपांतर फर्टिलायझर्समध्ये होतं. आणि बायोगॅस प्लांट आपल्या सर्वांना माहिती आहे. बायोगॅस प्लांटमध्ये सुद्धा काय होतं आहे की तिथून बायोगॅससुद्धा आपल्याला मिळतो. अशाच प्रकारचा कचरा जो आहे तो आपण पूर्ण बायोगॅसमध्ये फर्मेंट करतो, त्यामुळे आपल्याला गॅस पण मिळतो आहे तिथे आणि जे फर्टिलायझर्स आहेत ते सुद्धा शेतीसाठी आपल्याला उपयोगात आणता येतात. अशा पद्धतीने एन्व्हायरमेंट क्लीन ठेवण्यासाठी आपल्याला बायोगॅस प्लांटचा उपयोग होतो आणि यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतात ते इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. देन नेक्स्ट इज टू इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ द सॉईल. आता या ठिकाणी काय होतं आहे, जेव्हा आपण फर्टिलिटीचा विचार करत आहोत तर प्लांट्सच्या ग्रोथसाठी किंवा सॉईलची सुपीकता वाढवण्यासाठी नायट्रोजन जो असतो दॅट नायट्रोजन इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि हा जो नायट्रोजन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेझेंट आहे. पण ज्या फॉर्ममध्ये जो नायट्रोजन प्रेझेंट आहे तो फॉर्ममधला नायट्रोजन N2च्या फॉर्ममधला नायट्रोजन आपण डायरेक्टली यूज करू शकत नाही किंवा प्लांटसुद्धा तो यूज करू शकत नाही. म्हणून काही लेग्युमिनस प्लांट्स जे असतात, जसं आपल्याला इथे दिसत आहे हे जे आहे दॅट इज लेग्युमिनस प्लांट्स, किंवा आपण ज्या भुईमुगाच्या शेंगाचं झाड असतं तर याचे जे रूट्स असतात, रूटचं स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे, तर ह्या रूट्सवर जे छोटे छोटे इथे गोल्स दिसत आहेत आपल्याला दॅट कंटेन्स अ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात आणि या प्लांट्सला आपण लेग्युमिनस प्लांट्स असं म्हणतो. आणि हे प्लांट्स काय करतात, जे काही ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे म्हणजे N2च्या फॉर्ममधलं आपलं जे नायट्रोजन आहे दॅट दे विल कन्व्हर्ट इन टू द फॉर्म ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड अँड नायट्रोजन ट्रायऑक्साईड. आणि ह्या ऑर्गॅनिझमशिवाय ती प्रोसेस होऊ शकत नाही. जेव्हा जमिनीला नायट्रोजन मिळत आहे त्यावेळी ॲटोमॅटिकली त्या सॉईलची फर्टिलिटी इथे इन्क्रीज होते
आणि फर्टिलिटी इन्क्रीज झाल्यामुळे आपल्या शेतामध्ये जे काही क्रॉप येत आहे ते अगदी चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं फूड आपल्याला इथे मिळत आहे किंवा क्रॉप इथे आपल्याला मिळत आहे. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला वेगवेगळ्या डाळी दिसत आहे त्या पिक्चरमध्ये. तर जनरली डाळी ज्या असतात त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आणि प्रोटीनमध्ये नायट्रोजन असतो. म्हणून तर प्रोटीन कंटेंट जे आहे पल्सेसमध्ये ते इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला या लेग्युमिनस प्लांट्स जे आहेत किंवा त्यावर प्रेझेंट असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याला इथे खूप मोठ्या प्रमाणावर हेल्पफुल ठरत असतात. दॅट इज टू इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ द सॉईल. देन नेक्स्ट इज टू प्रिपेअर द मिल्क प्रोडक्ट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दही, पनीर, चीज, बटरमिल्क, योगर्ट हे काय आहे? हे वेगवेगळे मिल्क प्रोडक्ट आहेत. जसं आपण दही जर का आता बघत आहोत, आपण आपल्या घरी दही विरजण लावतो. तर यावेळी काय करते आई की जे थोडं कोमट केलेलं दूध असतं त्यामध्ये ती चम्मचभर दही घेऊन मिक्स करते आणि थोड्या वेळासाठी 4-5 तासांसाठी तसंच ते दही राहू देते, ठेवून देते. 4-5 तासांनी आपण बघतो तर त्यामध्ये दही जमलेलं असतं. तर ही जी प्रोसेस आहे प्रिपरेशन ऑफ कर्ड, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मायक्रोबियल प्रोसेस. यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतात दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स कन्व्हर्ट मिल्क इनटू द कर्ड. ठीक आहे, त्या मिल्कला दह्यामध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करत असतात. आणि त्याच पद्धतीने परत जर का आपण बघत आहोत तर जे पनीर, चीज आपल्याला मिळतं मार्केटमध्ये ते बनविण्यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचाच उपयोग होतो. ठीक आहे, दॅट इज ऑल्सो अ मायक्रोबियल प्रोसेस. नेक्स्ट इज फर्मेंटेशन. इडली डोसा सगळ्यांना माहिती आहे. या इडलीचं तुम्ही सारण बघितलेलं आहे का कधी? ज्याला आपण बॅटर म्हणतो. तर त्यामध्ये काय होत जातं की जर का ते आपण रात्री पण बारीक करून रात्रभर तसंच राहू देतो तर आपल्याला ते वर आल्यासारखं दिसतं. ठीक आहे, त्यामध्ये खूप जास्त स्पंजी होऊन ते वर होतं. तसंच ब्रेड पण आपण बघितलेली आहे. कशापासून बनलेली असते ब्रेड? येस, मैदा किंवा कणिक यापासून ती ब्रेड बनलेली असते. येस, त्या ब्रेडमध्ये ईस्टसुद्धा ॲड केलेले असतात. तर आता हे ईस्ट कशासाठी ॲड करतात ते जर का आपण बघत आहोत तर इथे आपल्याला या पिक्चरमध्ये दिसत आहे इथे कणिकचा गोळा जसा असतो आपल्या पोळ्यांचा तसा बनवलेला आहे आणि इथे आपल्याला ब्रेड दिसत आहे. तर काय करतात की ही जेव्हा कणकीचा हा गोळा आहे याला आपण बेक करायला ठेवला. म्हणजे याच्यामध्ये ईस्ट जे ॲड केलेलं आहे दॅट ईस्ट इज ऑल्सो द वन ऑफ द फॉर्म ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये जे ईस्ट मिळवलेलं आहे जेव्हा आपण याला बेक करतो एका पर्टिक्युलर टेम्परेचरवर जर का आपण त्याला हीट करत आहोत तर त्या कंडिशनमध्ये इथे कार्बन कंपाऊंड्स जे प्रेझेंट असतात म्हणजे जनरली शुगर जी प्रेझेंट असते ती दुसऱ्या कोणत्या तरी फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होते बिकॉज ऑफ द ॲक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्याच ॲक्शनमुळे तिथे काय होत जातं आहे ती जे कार्बन फॉर्म आहे त्यानुसार काही हीट तयार होते तिथे, काही गॅसेस, आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड गॅससुद्धा तिथे तयार होतो. म्हणून जेव्हा आपण ब्रेड बघत आहोत तर तीसुद्धा मैद्याची किंवा कणकीची बनलेली असेल तरी ती आपल्याला थोडी पफी अशी दिसते. त्यामध्ये खूप सारे स्पोअर्स प्रेझेंट असलेले ते वेटनीसुद्धा हलकी असलेली आपल्याला दिसून येते. कारण हा जो कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झालेला आहे ह्या कार्बन डायऑक्साईड गॅसमुळे आपला केक म्हणा किंवा ब्रेड बिस्किट जे असतात ते पफी झालेले असतात किंवा त्याला स्पंज हा आलेला असतो. तीच सेम प्रोसेस आपल्याला इडली डोस्याचं जे सारण असेल त्यामध्ये सुद्धा दिसून येतं. तसंच जर का आपल्याला अल्कोहोल प्रिपरेशन आपण बघत आहोत ग्रेन्सपासून, धान्यापासून किंवा फळांपासून,
त्या कंडिशनमध्ये सुद्धा ही फर्मेंटेशन प्रोसेस यूजफुल असलेली आपल्याला दिसून येते. तसंच फॉर द प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, विटॅमिन्स, अँटीबायोटिक्स हे सुद्धा तयार करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन असलेलं आपल्याला दिसून येतं. देन नेक्स्ट इज इन मेडिसिनल फील्ड. मेडिसिनल फील्ड म्हणजे औषधं बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा उपयोग होतो. जसे की अँटीबायोटिक्स जर का बनवायचे आहे, आपण जर का एक्झाम्पल घेतलं काही डिझिजेस जसं ट्युबरक्युलोसिस, टायफॉईड, कॉलरा, यासाठी जे औषधं लागणारे असतात ते औषधं आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्याच हेल्पने बनवत असतो, ज्याला आपण अँटीबायोटिक्स असं म्हणतो. आणि हे जे अँटीबायोटिक्स असतात ते अँटीबायोटिक्स वेगवेगळ्या ट्रीटमेंटसाठी जसं प्लांट्सचे असो किंवा ॲनिमल्सचे असो, त्यासाठी आपण हे वेगवेगळे अँटीबायोटिक्स उपयोगात आणत असतो. तसंच जर का काही प्लांट डिसीजेस असेल तर ते सुद्धा इथे कंट्रोल केल्या जातात बिकॉज ऑफ द हेल्प ऑफ दिस अँटीबायोटिक्स. तसंच आपण नेक्स्ट बघतो आहे वॅक्सिन्स. सध्या आपल्याला मोठ्या प्रमाणावर माहिती आहे करोना वॅक्सिन आपण ऐकतो आहे. तर या करोना वॅक्सिनमध्ये काय होतं आहे, वॅक्सिन म्हणजे काय असतं, ते सुद्धा आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून बनविता येत असतं. म्हणजे त्यांचीच हेल्प घेऊन आपण हे वॅक्सिन्स इथे बनवतो. आणि ह्या वॅक्सिनपासून आपल्याला काय मिळतं आहे, वी आर गेटिंग अ इम्युनिटी अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर डिझीज. जसं आपल्याला पोलिओ वॅक्सिन माहिती आहे, पोलिओ डोज आपण सगळेजण घेतो. मग आता या पोलिओ डोजचं काय राहतं की त्यापासून आपल्याला आपल्या बॉडीला पोलिओपासून संरक्षण मिळतं. त्यालाच आपण म्हणतो इम्युनिटी अगेन्स्ट अ पर्टिक्युलर डिझीज. आणि हे सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्याच मदतीमुळे सायंटिस्ट तयार करू शकतात. त्या व्यतिरिक्त जसं टॅनिंग ऑफ स्किन आहे, म्हणजे स्किनवर काळे डाग येणं किंवा काळपटपणा येणं, यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा उपयोग होतो. आणि तसंच प्रोडक्शन ऑफ रोप्स अँड स्ट्रिंग फ्रॉम अगेव आर डन विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे सुद्धा आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्याच मदतीने झालेलं दिसून येत असतं. देन नेक्स्ट इज टू क्लिअर अँड ऑइल स्लिक. आता ऑइल स्लिक म्हणजे काय होतं, कधी कधी जर का जहाजांचा ऑइल टँक जी असते त्यामधनं ऑइल लीक झालं, ॲक्सिडेंटली ही प्रोसेस होत असते. नेहमीच ऑइल लीक होईल असं नाही, पण ॲक्सिडेंटली जर का कधी लीक होत आहे तर त्या कंडिशनमध्ये किंवा इंडस्ट्रीमधनं काही वेस्ट जर का त्या वॉटर बॉडीमध्ये डिस्चार्ज केलेलं असेल, सोडून दिलेलं असेल, तर त्यामधनं सुद्धा बरेच वेळा वॉटर बॉडीजवर ऑइल मिक्स होतं. आणि आपल्याला माहिती आहे की वॉटरच्या वर नेहमी तेल तरंगतं. ठीक आहे, ऑइलची लेअर काय होते, एक ऑइलची लेअर तिथे फॉर्म होते. जशी आपल्याला या पिक्चरमध्ये दिसत आहे तशी पूर्ण ऑइलची एक लेअर इथे तयार होते आहे. आणि जर का अशी ऑइलची लेअर तिथे तयार झालेली असेल तर त्या कंडिशनमध्ये त्या पाण्याच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे जे प्लांट्स किंवा ॲनिमल्स आहेत, वॉटर ॲनिमल्स किंवा वॉटर प्लांट्स, त्यांना ऑक्सिजन किंवा सनलाईट मिळत नसल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणावर तिथे डेथ कॉज होते. मोठ्या प्रमाणावर त्यांची जीवितहानी तिथे होते. म्हणून हे जर का ऑइल स्लिक्स आहे तर हे ऑइल स्लिक्स, ही जी तेलाची लेअर आहे, ही तेलाची लेअर रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा आपल्याला ऑर्गॅनिझम्स जे आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांचा उपयोग होतो. कारण काय आहे की काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे असतात की ज्यांना स्वतःच्या ग्रोथसाठी ऑइलची गरज असते. म्हणजे जसं आपण फूड घेतो, अन्न घेतो, तशाच पद्धतीने हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हे स्वतःच्या ग्रोथसाठी तेल कन्झ्युम करतात. तर असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जर का आपण या वॉटर बॉडीजवर सोडून दिले
तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला ते जे ऑइल आहे, जी लेयर पूर्ण ऑइलची तयार झालेली आहे, ते ऑइल कन्झ्युम करतात आणि त्यानुसार त्यांची ग्रोथ होत जाते. आणि आपल्याला काय फायदा आहे त्याचा, की जी ऑइल लेयर तयार झालेली आहे ती कम्प्लिटली रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. म्हणून अशा पद्धतीने जे ऑइल स्लिक तयार झालेले आहेत त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा किंवा मायक्रोब्सचा उपयोग करता येऊ शकतो. दीज आर द यूजफुलनेस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अशा पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला भरपूर प्रकारे अजून बऱ्याचशा ॲप्लिकेशन्स याच्या आहेत. जसं आपण ह्युमन बॉडी बघतो आहे, आपल्या बॉडीमध्ये जे डायजेशन ऑफ फूड आहे यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचाच उपयोग होतो. पूर्ण आपलं फंक्शनिंग आहे बॉडीचं ते प्रत्येक प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये याचा उपयोग होत असतो. आणि त्याचबरोबर बाकीच्या पण काही ॲप्लिकेशन्स आहेत ज्या आपल्याला या मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून दिसून येतात. पण आपल्या सिलेबसमध्ये एवढ्याच ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत, म्हणून आपण तेवढाच याचा अभ्यास इथे केलेला आहे.